तुम्हाला फॅट लॉस करायचा आहे, पण फॅट लॉसची सुरुवात कशी करायची हा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॅट लॉस आणि वेट लॉस यांच्यातला फरक, तुम्हाला फॅट लॉससाठी काय खाणं महत्त्वाचं आहे किंवा कोणते वर्कआउट करणं महत्त्वाचं आहे याविषयी सर्व काही डिटेलमध्ये भेटेल. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवे असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. आणि जर तुम्हाला आपला डेली अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या पेजला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. त्याची आयडी तुम्हाला स्क्रीनवरती येत असेल. जेव्हा तुम्ही ठरवता की तुम्हाला फक्त वजन कमी करायचंय तर तेव्हा तुम्ही तुमच्या शरीरातनं चरबीच नाही तर तुमचं मसल मास पण कमी करता, ज्यामुळे भरपूर जणांना वजन कमी करत असताना अशक्तपणा, लेझीनेस येतो आणि ते मध्येच त्यांची जर्नी बंद करून देतात. पण या उलट जर तुम्ही फॅट लॉस करत असाल तर तुम्ही तुमच्या शरीरातनं फक्त अतिरिक्त चरबी कमी करणार आणि तुमचं मसल मास टिकून राहील, ज्यामुळे तुमची स्किन लूज होणार नाही, तुम्हाला अशक्तपणा येणार नाही आणि तुमची स्ट्रेंथ आणि पॉवर मेंटेन राहील. फॅट लॉस करण्याची सुरुवात कधी पण लॉंग रूट रनिंग किंवा हेवी वर्कआउटने करू नका. सुरुवातीचे 5 ते 6 दिवस साखर, गोड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, तेलकट आणि बाहेरचं खाणं पूर्णपणे बंद करण्यापासून करा. त्याच्यासोबत तुम्ही दिवसाला 3 ते 5 किलोमीटर चालू शकता. त्याचसोबत बॉडीवेट एक्सरसाइज जसे की पुशअप, स्क्वॉट, सिटअप आणि पुलअप्स 12 ते 15 रेपिटेशन पर्यंत करू शकता, ज्यामुळे तुमच्या मेंदूला आणि शरीराला व्यायामाची सवय होईल. याच्या 1 आठवड्यानंतर तुम्ही स्लो स्पीड रनिंग चालू करू शकता आणि व्यायामामध्ये रेपिटेशन वाढवू शकता. जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला फॅट लॉस करायचा तर त्याचा बेसिक नियम आहे की आपल्याला कॅलरी डिफिशिट म्हणजेच कमी कॅलरीज कंझ्युम करावं लागतील. आणि जेव्हा आपण साखर किंवा गोड पदार्थ कंझ्युम करतो ना तर आपण एमटी कॅलरीज कंझ्युम करतो, म्हणजे अशा कॅलरीज ज्याच्यामध्ये झिरो न्यूट्रिशन आहे. जर एखादी व्यक्ती दिवसातून 2 कप चहा आणि आठवड्यातून एकदा स्वीट खात असेल तर त्याने ते बंद केल्यानंतर तो महिन्याला 1 किलो वजन न व्यायाम करता कमी करू शकतो. तर ते कसं सांगतो मी, तर 1 कप चहा मध्ये असतात 80 ते 100 कॅलरीज आणि जर कोणी दिवसाला 2 कप चहा घेत असेल तर जवळपास 160 कॅलरीज कंझ्युम करतोय. आणि जर आठवड्यातून एकदा स्वीट फूड खात असेल तर जवळपास 700 ते 800 कॅलरीज झाल्या. जर यांचा तुम्ही हिशोब करणार तर त्या महिन्याला 7 ते 8,000 कॅलरीज होतात आणि आपल्याला 1 किलो फॅट कमी करण्यासाठी जवळपास 7,700 कॅलरीज बर्न कराव्या लागतात. जर तुम्ही फॅट लॉस करायची सुरुवात करत असाल तर तुम्हाला साखर अवॉइड करणं कायम फायद्याचं ठरेल. जेव्हा आपण फॅट लॉससाठी फक्त कार्डिओ करतो ना, म्हणजे रनिंग, स्किपिंग किंवा असे व्यायाम ज्याच्यामुळे आपला हार्टबीट फास्ट होऊन जातं, त्यामुळे तर आपला फॅट लॉस होतोच, पण आपला मसल लॉस सुद्धा होऊन जातो. पण जेव्हा आपण स्ट्रेंथनिंग करायला सुरुवात करतो, बॉडीवेट एक्सरसाइज जसे की पुशअप, स्क्वॉट, सिटअप किंवा जिम एक्सरसाइज या दोघांमुळे आपल्या मसल ब्रेकडाऊन होता, त्यामुळे त्यांची साईज तर वाढतेच, पण रात्री जेव्हा आपण वर्कआउट करून झोपतो तेव्हा आपल्या शरीर रिकव्हरीसाठी एक्स्ट्रा कॅलरीज खर्च करतं, ज्यामुळे आपल्या एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होतात आणि त्यामुळे आपला फॅट लॉस हा फास्ट होऊन जातो. आणि जर तुम्ही कार्डिओ आणि स्ट्रेंथनिंग दोघी सोबत करत असाल तर तुमचं फॅट लॉस फास्ट होईलच, त्यामुळे तुमची स्किन लूज होणार नाही, तुम्हाला लेझीनेस नसणार आणि तुमची स्ट्रेंथ आणि पॉवर मेंटेन राहील. जेव्हा आपल्याला डाएट करणं हा प्रश्न पडतो तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न वाटतो आपल्याला, पण याचं उत्तर एकदम सोपं आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांना कॅलरीज ट्रॅक करणं थोडं अवघड जातं. पण जर तुम्ही दिवसाला 4 पोळी खात असणार, सकाळी 2 आणि संध्याकाळी 2, तर तुम्ही सुरुवातीला अर्धी पोळी कमी करू शकता आणि त्याच्या जागेवरती तुम्ही सोया चंक्स, अंडी, चिकन, जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी, चिकन, आणि जर तुम्ही व्हेज खात असणार तर सोया चंक्स, पनीर ऍड करू शकता. याचप्रमाणे तुम्ही कॅलरी थोडं डिफिशिट करू शकता. आणि जेव्हा तुमचा फॅट लॉस एक्स्ट्रीम वरती जाईल, जेव्हा तुमचं वजन कमी होणं थांबून जाईल, व्यायाम करताय, डाएट करताय, त्यामुळे पण तुमचं वजन कमी होत नसेल तर तुम्ही थोडी पोळी कमी करू शकता आणि त्याच्या जागेवरती तुम्ही परत सोया चंक्स किंवा अंडी वाढवू शकता. कारण की जेवढे कार्ब्स आपण कमी करण्याचा प्रयत्न करू तेवढेच आपण फॅट लॉस फास्ट करून घेतो आणि जेवढा प्रोटीन इंटेक वाढवतो तेवढे आपले मसल चांगल्या प्रकारे रिकव्हरी घेतात आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी व्यायाम करताना पूर्ण एनर्जीने सपोर्ट करतात आणि आपण लेझीनेस किंवा अशक्तपणा फील करत नाही व्यायाम करत असताना. जेव्हा आपण स्वयंपाक करताना तेल वापरतो किंवा जर तुम्ही स्वतःसाठी एक ब्रेकफास्ट तयार करत असणार किंवा तुम्ही स्वतः स्वयंपाक करत असणार, तुम्ही जर भाजीमध्ये 10 ग्रॅम तेल टाकत असणार, 10च्या जागेवरती 20 ग्रॅम तेल पडून गेलं तर तुम्ही जवळपास 80 कॅलरीज एक्स्ट्रा करून घेतल्या त्या 10 ग्रॅम तेलमध्ये. जवळपास 1 ग्रॅम तेलमध्ये 9 ते 10 कॅलरीज असतात आणि ते आपण प्युअर फॅटच्या असतात, ज्यामध्ये ट्रान्स फॅट असतो. जिथे शक्य असेल तिथे तेलचा वापर कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा आणि फॅट लॉस करत असताना तेलकट खाणं टाळा. तर बऱ्याच घरांमध्ये चपाती करत असताना तेल लावण्याची सवय, जसं की माझ्या घरात पण चपाती करताना तेलचं प्रमाण जास्त वापरलं जातं, ते सुद्धा शरीरासाठी घातक असतं. जर कोणी पराठे खात असणार, आलू पराठे किंवा पनीर पराठे, त्याच्यात पण तेलचं प्रमाण भरपूर असतं, ते पण खाणं अवॉइड करा. तेल हा तुमच्या फॅट लॉसचा सर्वात महत्त्वाचा शत्रू ठरू शकतो, ज्यामुळे तुमचं कार्डिओ करणं, स्ट्रेंथनिंग करणं व्यर्थ ठरू शकतं. तर रनिंग बेस्ट आहे की वॉकिंग, हे सर्व काही तुमच्या सिच्युएशनवर डिपेंड आहे. जर तुम्हाला फक्त फिट राहायचंय, की तुम्हाला फक्त डेली कॅलरीज बर्न करायचे, कारण की तुम्हाला डेली काही पण खायला आवडतं, तर तुम्ही वॉकिंग करू शकता. पण जर तुमचा गोल फॅट लॉस आहे, तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचं, तर तुमचं जे सर्वात महत्त्वाचं रनिंग आहे आणि ती पण लॉंग रूट रनिंग. जर तुम्ही रनिंग रेग्युलर करत असणार तर तुम्ही कमी वेळेत जास्त कॅलरीज बर्न करणार, तुमच्या हृदयाची ओव्हरऑल हेल्थ चांगली राहील. आणि जर तुम्हाला वाटतं की तुम्ही वॉकिंग करून फॅट लॉस करणार तर ते थोडं अशक्य होऊ शकतं, कारण की आपण जर फॅमिली सोबत राहतोय तर आपल्याला केव्हा ना केव्हा गोड खावं लागतं. आपण कोणाच्या घरी फंक्शन अटेंड करतो तिथं पण आपल्याला गोड किंवा मैद्याच्या गोष्टी खाव्या लागतात, त्यासाठी थोडं अशक्य होऊन जातं. पण जर तुम्ही रनिंग करणार तर त्यांच्या कॅलरीज बर्न होतील आणि लवकर फॅट लॉस झाल्यामुळे तुम्ही रुटीन आयुष्य जगू शकता. त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रनिंगच प्रेफर करा, वॉकिंगला अवॉइड करा.
जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला फॅट लॉस करायचं आहे, त्यासाठी आपला प्रोटीन इंटेक पूर्ण असणं महत्त्वाचं ठरतं. कारण की फॅट लॉस करताना आपला मसल लॉस सुद्धा होऊन जातो. जर आपला प्रोटीन इंटेक पूर्ण असेल तर आपला मसल लॉस थांबतो. प्रोटीनमुळे आपलं मेटाबॉलिझम फास्ट होतं, कारण की प्रोटीन पचवण्यासाठी शरीराला 15 ते 20% एक्स्ट्रा कॅलरीज खर्च कराव्या लागतात. जर तुम्ही प्रोटीनयुक्त आहार खात असाल, तुमचं पोट जास्त काळ भरलेल्यासारखं असेल, ज्यामुळे तुमचं अति खाणं टाळलं जातं. जर तुमच्या आहारात प्रोटीन असेल, तुमची ब्लड शुगर आणि क्रेविंग कंट्रोलमध्ये राहतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण रात्री वर्कआउट करून झोपतो, तेव्हा आपल्या शरीराला मसल रिकव्हरीसाठी प्रोटीनची आवश्यकता असते. ज्यामुळे आपलं प्रोटीन इंटेक जर पूर्ण असेल तर शरीर ते मसल रिकव्हरीसाठी ते प्रोटीन वापरतं आणि दुसऱ्या दिवशी व्यायाम करताना आपल्याला अशक्तपणा किंवा विकनेस येत नाही. आणि तुमचा प्रोटीन इंटेक जर पूर्ण नसेल ना, तर तुम्हाला शुगर क्रेविंग सुद्धा लागू शकता. तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल. त्यामुळे प्रोटीन इंटेक पूर्ण ठेवा आणि फॅट लॉस कसं करायचं याच्या पुढच्या एपिसोडसाठी फॉलो करणं विसरू नका.